या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। अरे तिच्याशी लग्न कशाला केलं मी? तिला राजनंदिनी बनवण्यासाठी केलं, बरोबर का नाही? बरोबर ना? मग ती अशी गायब होऊन कशी चालेल? ती अशी गायब होता कामा नये झेंडे, ती अशी गायब होता कामा नये। विक्रांत, सरांच्या नावाचं मंगळसूत्र घालून मिरवायला काहीच वाटत नाही। काळजी नाही घ्यायची सरांची। मॅम नाही। शट अप। या पुढे तुझ्यामुळे जर सरांच्या तब्येतीला काही झालं ना तर तुझी गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवायचं। सर म्हणजे तुम्हीच म्हणता ना की हातात घेतलेलं काम कायम पूर्ण करावं म्हणून। मग आपल्या कंपनीत जो भ्रष्टाचार झालाय तो फक्त मला शोधून काढू दे। मी तिला सगळं सांगतोय, ऐकतच नाही माझं। मी तिला म्हणलं मी हे सगळं शोधतो, त्या फ्रॉड माणसाला मी शोधून काढतो। मला म्हणते नाही, मी एकदा हातात काम घेतलं की ते पूर्ण करणार। सर 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 काम सर म्हणे। याचा अर्थ ती पुन्हा ऑफिस मध्ये येणार ना खुपसायला। राजेश जर काही बोलला ना झेंडे, ती सरळ माझ्यापर्यंत येऊन पोहोचेल। ती लहान होती ना तेव्हा सुद्धा कोणी रंग लावू नये या भीतीने वर माळ्यावर जाऊन बसायची। कमालच झाली। हो बरोबर आहे। एकदा काय झालं, मी होळी खेळायला आलो होतो आणि ईशाला रंग लावायला लागलो आणि त्यावेळेला रुपाली मला एवढी ओरडली, त्या दिवशी होळीच नाही खेळलो मी। काय चाललंय तुमचं? नथिंग। ब्रोइलो, तुमच्या सासूबाई म्हणत होत्या की त्या लास्ट टाइम आपल्या घरी आल्या होत्या ना तेव्हा नेमके तुम्हीच नव्हता, तर असंच म्हणत होता ना? हो हो हो, मागच्या वेळी तुम्हाला भेटायला आलो होतो तेव्हा तुम्ही नव्हतातच। तुम्ही त्या खोलीत बसला होतात ना। नाही म्हणजे हरकत नाहीये त्या खोलीत बसायला, घर तुमचंच आहे आता आणि इतक्या खोल्या असणार त्यातली एखादी तुमची असेल। नाही जावई बापू, तुम्हाला कंटाळा येत नाही का त्या खोलीत बसून? त्या खोलीत मोठा टीव्ही आहे का? नाही नाही, मग काय करता तुम्ही त्या खोलीत बसून? अहो मी सहजच विचारलं, उत्सुकता म्हणून। तासन तास बसताना तुम्ही त्या खोलीमध्ये म्हणून विचारलं। किती मन एकाग्र करावं लागत असेल नाही का हो तुम्हाला? मग विक्रांत सर काय म्हणते ऑफिस? फारच काम असेल ना आता? सध्या ना ईशाच ऑफिस सांभाळते। सावकाश विक्रांत, काय होतंय तुम्हाला? सारखा ठसका लागतोय। काय नाही, मी काय सांगत होते, सध्या ईशाच ऑफिस सांभाळते आणि जयदीप जातो तिच्या मदतीला। हो येस येस, माय फ्रेंड वहिनी बरोबर काम करायला मजा येते। इट्स अ प्लेजर। कामाच्या बाबतीत जावई बापूंचा हात कोणीच धरू शकणार नाही। अहो किती काम असतं ऑफिस मध्ये त्यांना, आणि घरी पण काम घेऊन येतात ऑफिस मधलं। हा अच्छा, त्या खोलीत कम्प्युटर आहे का हो तुमचा? म्हणजे तुम्ही ऑफिसचं काम करत बसता का त्या खोलीत कम्प्युटर मध्ये? अहो आता तरी म्हणत होती ना कोणी रंग लावायला आलं तर मी किंचाळायचे म्हणून। गेली जावई बापूंबरोबर रंग खेळायला। आय थिंक दादाने मॅजिक केलंय।
आज होळीचा दिवस आहे. तुझ्यातला सगळा राग, सगळा आगाऊपणा आजच होळीत जाळून टाकून आणि शाण्यासारखी वाट, म्हणजे आपलं बाळ पण शान होईल. अहो तुम्ही आणि मी, आपण दोघांनी वाचायला नको हा पेपर. हा हिने वाचायला हवाय. बघ वाच. राधिका सुभेदार. अगं सुसाईडचा प्रयत्न केलाय गॅरीनी. व्हॉट? गॅरीने सुसाईड अटेम्प्ट केलाय मम्मा. मी गॅरीला बघून येते. तू कुठे जायचं नाहीयेस. हिंमत दाखवायची होती तर मग एवढी हिंमत तू तुझं आयुष्य पूर्वीसारखं करायसाठी दाखवायची ना बाबा. तुम्ही इतक्या अकंठ बुडालेला आहात त्या शण्याच्या प्रेमात. तुम्हाला बाहेरच्या जगाची जाणीवच नाही. आज मला एक गोष्ट कळून चुकली आणि ती मी माझ्या मनाशी पक्की धरून ठेवली. तुमच्या आयुष्यात जर कुणाला स्थान असेल तर ते फक्त शन्याला. डोळ्यानं पाहिलं रूप एका बाईचं. गो जा बघ जा घो खाई गेलो. बावीत बिवीत उडी मारल्यान काय बघ जा. अनुभव आणि ज्येष्ठत्व या बाबींचा विचार करता आमच्या आणि स्वराज्याच्या वतीनं अकबराशी बोलणी करण्यासाठी कारभाऱ्यांपैकी कोण जाणार? हमारे खरीदे का जवाब आने के आसार नहीं दिख रहे. नजर ना आए तो ना सही. चिंता के करनी शहजादे, वो संभाजी है, बड़ी दूर की सोचने वाला है. आमच्या खात्याच्या नियमानुसार जर असा उपद्र होत असेल आणि त्याला काही पर्याय नसेल तर रितसर कारवाई करून वन खात्याचे कर्मचारी आणि शिकारी पाठवतो. शिकार करायचीच असेल तर वन खात्याकडनं माणसं पाठवता येतात, पण सध्या त्यांचे सगळे अधिकारी सुट्टीवर गेलेत. आता 1-2 दिवस तरी लागतील असं म्हणतात. ते येईतोवर आपण काहीच नाही करू शकत. ते बघा डुक्कर, त्याला मी पकडूनच राहणार. अहो तुम्ही आणि मी, आपण दोघांनी वाचायला नको हा पेपर. हा हिने वाचायला हवाय. बघ वाच. राधिका सुभेदार. अगं सुसाईडचा प्रयत्न केलाय गॅरीनी. व्हॉट? गॅरीने सुसाईड अटेम्प्ट केलाय मम्मा. मी गॅरीला बघून येते. तू कुठे जायचं नाहीयेस. हिंमत दाखवायची होती तर मग एवढी हिंमत तू तुझं आयुष्य पूर्वीसारखं करायसाठी दाखवायची ना बाबा. तुम्ही इतक्या अकंठ बुडालेला आहात त्या शण्याच्या प्रेमात. तुम्हाला बाहेरच्या जगाची जाणीवच नाही. आज मला एक गोष्ट कळून चुकली आणि ती मी माझ्या मनाशी पक्की धरून ठेवली. तुमच्या आयुष्यात जर कुणाला स्थान असेल तर ते फक्त शन्याला. अनुभव आणि ज्येष्ठत्व या बाबींचा विचार करता आमच्या आणि स्वराज्याच्या वतीनं अकबराशी बोलणी करण्यासाठी कारभाऱ्यांपैकी कोण जाणार? हमारे खरीदे का जवाब आने के आसार नहीं दिख रहे. नजर ना आए तो ना सही. चिंता के करनी शहजादे, वो संभाजी है, बड़ी दूर की सोचने वाला है. डोळ्यानं पाहिलं रूप एका बाईचं. गो जा बघ जा घो खाई गेलो. बावीत बिवीत उडी मारल्यान काय बघ जा.